शंभो मग कोण तारी तुझ वीर शंभो मग कोण गणा तुझ्या येण्याने भोगही गणा तुझ्या येण्याने भोगही तुमदी पंढरी
गणा तुझ्या येण्याने भोगही ढोलती तुमली पंढरी घागरी ग पहाडी छाया मंजुळ प्रहरी विलविंदरती बक्षी ग पहाडी छाया मंजुळ प्रहरी विलविंदरती बक्षी ग
सगळी सृष्टी गाई वासरे पशु पक्षी भक्तिवरसात तल्लीन होतात आणि आणि तो मयूर राधे आठवते नृत्य हो का एक काम कर ना तुझ्या वासूचे बोल ओटव घे ना मला ऐकायचे आहे हो घेतो बसली कशी हृदयात तू रे तुझं विण मन मिळावले बसली कशी हृदयात तू रे तुझं विण मन मिळावले बसली कशी हृदयात तू रे तुझं विण मन मिळावले हृदयात तू रे तुझं विण मन मिळावले बसली कशी हृदयात तू रे तुझं विण मन मिळावले प्रिय सखे राधिके प्रिय सखे राधिके जवळी ये बसली कशी हृदयात तू रे तुझं विण मन मिळावले बसली कशी हृदयात तू रे तुझं विण मन मिळावले मुरलीच्या सुरात या मन माझे हरवे मुरलीच्या सुरात या मन माझे हरवे प्रियतमा मोहना प्रियतमा मोहना जवळी घे बसली कशी हृदयात तू रे तुझं विण मन मिळावले बसली कशी हृदयात तू अनपांसाचं गिलबिलाट पहाटेचे 4 वाजले तर हा गोकुळगाव कसा शांत झोपला आहे कुणाला कसली कदर नाही या थंडीच्या मोसमात बिचाऱ्यानं खेळून धरलं असं वाटतं अगे सुंदरा का म्हणावं नवऱ्यांना सोडत नाही का या नवऱ्यांना सोडत नाही अगे रुपाली राधा काय झालं तुला आवाजाला करून देत नाही अगं काय करून देत नाही अगं राधे काम हा मग झाले ना की थोडं बाकी आहे हो झालं आणि ती तारा तिच्या काय पसारा आवरेल तेव्हा ना जा बाई मी नाही असं कसं चालेल संघर्षाची वाट मोठीचली तरी चालत राहणे आपलं कर्तव्य आहे ए गप्प बसा का तुम्ही अगं असू दे का तारा अगं ती नवीनच आहे बरं मला सांगा आपल्या कोणाला बाजारची माहिती आहे का
शेचे नाही ग राधा, कुणालाच माहित नाही. मग आता आपल्याला मावशीला करून घेतली पाहिजे. तू खिडकी तू अगं तूच घे की. नाही का दादा, काल तिचं आणि माझं खूप भांडण झालंय. तू काय नुसती भांडतच असते. अगं चंद्रा तू घे की ग. घेते अगं मावशी, अगे मावशी, कोण गौरते? अगं मावशी मी चंद्रा. कोण? चंद्रा गप्पच मुद्रा. काय काय म्हणते मावशी? अगं बेटे, हा कोण आहे ना माझ्या बाजूला? नुसता चाव 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 करते, त्याला मी बोलले का? असं होय मावशी, तू येतेस ना? तुम्ही निघा. हो मावशी, मग येते बघ. ये बरं लवकर. आले. तुम्ही गवळ्याच्या साऱ्या सुना मला कशा तुम्ही बोलताना, तुम्ही गवळ्याच्या साऱ्या सुना मला कशा तुम्ही बोलताना. तुम्ही गवळ्याच्या दारातून मला कशा तुम्ही बोलताना, तुम्ही गवळ्याच्या दारातून मला कशा तुम्ही बोलताना. माझ्या प्राणूला घेऊ देना, तुमच्या देवाला धीर करा. तुम्ही जरा धीर घ्या ना, तुम्ही जरा धीर घ्या ना. तुम्ही गवळ्याच्या साऱ्या सुना मला कशा तुम्ही बोलताना, तुम्ही गवळ्याच्या साऱ्या सुना मला कशा तुम्ही बोलताना. माझ्या लाडूला झोपू देना, तुमच्या किवाला निराना. येते विंदा, तुम्ही जरा धीर घ्या ना. येते विंदा, तुम्ही जरा धीर घ्या ना. हसले सागरी ग, हसले गेले मी, नाही तुझं गाडा ग, विसरून गेले मी. कसे तयारी थांबाना गा तुम्ही, इथे तुझं बाजूनी सोपतोय मी जगते मी. नका मारू तुम्ही घडी घडे, डुंगराला मी ग साडे. नका मारू तुम्ही घडी घडे, जाऊदे डोंगराला मी ग साडी. तुमच्या गाडीचं मी ग आला. गवळ्याच्या साऱ्या सुना मला कशा तुम्ही बोलताना, तुम्ही गवळ्याच्या साऱ्या सुना मला कशा तुम्ही बोलताना. माझ्या कानूला झोपू देना, तुमच्या जीवाला धीर करा ना. येते विंदा, तुम्ही जरा धीर घ्या ना. येते विंदा, तुम्ही जरा धीर घ्या ना. येते विंदा, तुम्ही जरा धीर घ्या ना. मोडलं कंबरचं मोडलं. हा मग नाचत कसं एवढं? अरे तुम्ही नाचायला लागला, मला काय थांबवतो बाई. हा अगं असू दे, उठ आता. उठ नाही कुठं? अगं झेपणार नाही. अगं सगळ्यांनी मी करला बाबा. अगं या ग. अरे कार्टी अशी मध्ये मध्ये येऊ नको, चेपटशील नाही काय. काय घे पुरी न एवढ्या सकाळच्या घरी या मावशीला बोलवण्याचं कारण तरी काय? अगं मावशी, तू मला सांग, तुला याला उशीर का झाला? कोणाला मला? अगं हो. अगं काय सांगू तुम्हाला पुरीनो. अगं काय ते सांग एकदाच. रुको जरा, सबर करो. बरं. अगं आमचे हे की नाही, कोण? अगं हे पती परमेश्वर. हो का? ठीक नाही, काल गेले होते लग्नाला. बरं. तिकडून त्यांनी 40 ग्लास मठ्ठा आणला. किती? 40 ग्लास. किती? 40 ग्लास. त्यातला 20 ग्लास प्यायले. बरं.
प्यायले ते प्यायले आणि गेले की ग याला. अगं बाय, मग पुढे काय झालं? पुढे काय व्हायचं? अगं गेले ते बाहेरच येईन. अगं नुसते उठले की गुरगुर गुरगुर गुरगुर, बसले की पुरपुर पुरपुर पुरपुर, उठले की गुरगुर गुरगुर गुरगुर, बसले की पुरपुर पुरपुर पुरपुर. बाई, काय हा प्रकार? हा काय हा प्रकार नाही, हा 2 नंबरचा प्रकार. मावशी पुढे काय केलंस तू? अगं 3 वेळा बाथरूम जाऊन आले. त्यांना म्हणाले अहो चहा घ्या चहा घ्या, लिंबू पिळून चहा घ्या. पण छे उठतील तेव्हा ना, उठले की गुरगुर गुरगुर गुरगुर, बसले की पुरपुर पुरपुर पुरपुर, उठले की गुरगुर गुरगुर गुरगुर, बसले की पुरपुर पुरपुर पुरपुर. मावशी पुढे काहीतरी केलं असतील ना? हो तर घरात 4 फॅन लावले तरी वासच जाईना. अगं तेवढ्यात तुझा हाक आला आणि होते तशी निघून आले बघ. असं होय मावशी? बरं मी काय म्हणते, काय एवढ्या घाई गडबडीत मला बोलवलंय तरी कशाला? अगं मावशी आमच्या पोरीपोरीचा विचार की नाही, मथुरीच्या बाजूचा ठरलाय बघ. मथुरीच्या बाजूला जाण्याचा? हो जा की मग. धरला नाही कुणी? मग तुला कशाला बोलवलं आम्ही? म्हणजे अगं मावशी आम्हा पोरीपोरी ना अगं रस्त्याची माहिती नाही बघ. रस्त्याची माहिती नाही मग तिथं काही मिरवायला चाललं वय? मग आता तुला बोलावलंय ना. असं आहे होय. मग मी काय म्हणते, काय बाजारला तर मी तुमच्या सोबत येते. बरं पण बाजारच्या विक्रीसाठी घेतलं काय नेसलत काय त्या लोकांना सांगायला नको. मावशी मी सांगू, मावशी मी सांगू, मावशी मी सांगू, मावशी मी सांगू. अगं फटकीच लावल्यावर कधी नाही त्या एकेकीने सांगा काय काय घेतलंय ते. मावशी मावशी मी सांगू. हा ये तुला फार घाई आहे ना. मावशी मी की नाही, मावशी मी की नाही, मावशी मी की नाही. तू मुराटेस किती मोडशील नाही काय? बोल एकदाच लवकर. अगं मावशी विकत घेतला दूध बघ दूध. असं होय. आणि शृंगार काय केलास? पायात पैंजण, हातात बांगड्या, ओठाला लाली, खूप छान, डोळ्यात काजळ, लय भारी, आणि नाकात शेंबू. शी मावशी अगं काहीतरीच का? मग अगं मावशी पुल्ली बघ पुल्ली. असं आहे होय. मावशी हा साडीचं नाव सांगू? हो सांग सांग सांग. आताच सांगू? नाही नाही या सगळ्या लोकांना घरात जाऊ दे नंतर सांग. अगं मावशी माझ्या साडीचं नाव की नाही, मला घेऊन चला. कुठं मला घेऊन चला? एवढे दिवस बरी नव्हे तर हो मग मला घेऊन चला. हा आता कोण आहे ग? काय ग? अगं बाई ग आपला माल आता सांगू? 1 वर्षाने सांगितलं तरी चालेल. ए मावशे आत्ता सांग, आत्ता आत्ता सांग का? हे 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 काय लांबड? ए मावशे मग हे 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 काय करते? अगं मावशी मी इथे 2 गोळे. 2 गोळे? काय लढायला चाललीस की काय? अगं मावशी लोण्याचे ग. लोण्याचे होय. बरं तुझ्या साडीचं नाव काय? तो कुठाय? कोण ग? तो 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 चष्मेवाला, तोच नवरा पाहिजे मला. कार्तिकच्या बाबांचं लग्न झालं. बाबांची बायको तुला ठेवील काय? कसं कारपाट लाल करीन माहिती काय? अगं मावशी माझ्या साडीचं नाव ग. तुझ्या साडीचं नाव होय. मला वाटलं बाबांना दुसरी बायको करायला लागते की काय. तर हो मग अगे चिमणी अशी पुढे भाऊ. काय ग मावशी तुझं नाव काय ग? अगं मावशी माझं नाव की नाही साक्षी, मला उडतात पक्षी. तुला बघून पक्षीच काय इथला संतोष पण उडेल. बरं तुझ्या साडीचं नाव काय? मावशी माझ्या साडीचं नाव, माझ्या साडीचं नाव, माझ्या साडीचं नाव सब कुछ दिखता है. निव्वळ खोटी बोलते ही, काहीच नाही दिसताय. ही लोक कवाची वाट बघताय. तर हो मागे. हा अगं बाई या पुढे या पुढे या. काय ग मावशी तुला लय कथा कथा भांडायची सवय आहे ना? तुझं नाव काय ग? अगं मावशी माझं नाव की नाही बकुळा. आईचं नाव काय ग? आईचं नाव की नाही शकुंतला. आणि बापशाचा काय कुळकुळा? हे मावशी काहीतरीच काय. अगं तुझं नाव मंजुळा, आईचं नाव शकुंतला. मला वाटलं बापशाचं नाव कुळकुळा असेल. कोणाकडं? तू रागान बघतेस कोणाकडं? तू बघतेस कोणाकडं? अगं तू सोड ग. अगं सोड सोड. अगे मी कुठं धरलंय? तू म्हणतेस म्हणून तिला सोडते. हा मग जा. नको. हा मग पण तिला सांगून ठेव रागान बघते कोणाकडं, जागेवर मुरगुटून टाकी ना तिला. अगे तुझी बसली ना. राहू दे राहू दे राहू दे. बघ तिला मस्ती कमी. अगं हो हो राहू दे. बरं मी काय म्हणते आपल्याला. बरं मी काय नाव वापर. चल ग मावशी.
कशाला कुठे हात घालते हा बोल एकदाच लवकर. अगं मावशी आमच्या पोरपणी विचारून घेतलं आणि तुझं काय ग. अगं माझ्या म्हातारीचं काय कसंच काय नाही फटक्यात पाय. अगं मावशी तर पण सांगितलंच पाहिजे बघ. सांगितलंच पाहिजे हो. हो अगं आमच्या ह्यांनी 40 लाख मट्टा आणला होता. बरं त्यातला 20 लाख शिल्लक राहिलाय. तोच घेतलाय बाजाराच्या विक्रीसाठी. तुम्हाला देऊ का थोडा थोडा. नको 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 ती गुरु, नको ती बुडबुड. पाहिलं पोरीगिरी चावड्यात पाहिलं. चला लवकर. हल 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 विशाल दळवी कडवई विशाल जाऊया दर्शन घेऊन
नका राहू ग भागी कोणी चला जाऊ ग साऱ्या मिळूनी चला जाऊ ग साऱ्या मिळूनी चला जाऊ ग साऱ्या मिळूनी जुळेली दोघे बेटी दोघे जुळेली दोघे बेटी दोघे रहे उजळती जाऊया बाजारे रवी किरणानी तू धराऊ जाईनी तू रवी किरणानी तू धराऊ जाईनी तू प्रहरी अभी रंग उठे लवकरी जाऊया बाजारी रवी किरणानी तू धराऊ जाईनी तू रवी किरणानी तू धराऊ जाईनी तू प्रहरी अभी रंग उठे लवकरी जाऊया आनंदी गोकुळ हे जन आले बाळ हे जन्माया बंदी शाळा ही हळहळले लागे दार हे उघडाया बंदी शाळा ही हळहळले लागे दार हे उघडाया आनंदी गोकुळ हे जन आले बाळ हे जन्माया आनंदी गोकुळ हे जन आले बाळ हे जन्माया बंदी शाळा ही हळहळे लागे द्वार हे उघडाया बंदी शाळा ही हळहळे लागे द्वार हे उघडाया आनंदी गोकुळ हे जन आले बाळ हे जन्माया आनंदी गोकुळ हे जन आले बाळ हे जन्माया बंदी शाळा ही हळहळले लागे द्वार हे उघडाया बंदी शाळा ही हळहळले लागे द्वार हे उघडाया आनंदी गोकुळ हे जन आले बाळ हे जन्माया आनंदी गोकुळ हे जन आले बाळ हे जन्माया देवा, पण हुकूम कुणाचा आणि कायदा कोणाचा? सुदामा, हुकूम अजून कायदा तुझा.
तेव्हा आपण कुंजावली जावे. मी पाहतो त्या गवळींचा चमत्कार. हॅलो हॅलो अनंत थाट माट करून दया दुधाचे माठ घेऊन मथुरेच्या बाजारी चालले आहेत. त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे. पण गवळणी आहे 16 सहस्त्र आणि मी हा एकटा. हे काम काय माझ्या एकट्याच्याने होणार नाही. माझ्या जोडीचा पेंद्या आहे, त्याला बोलावून घेतो. बघूया कुठे जवळ आहे काय. पेंद्या, अरे ए पेंद्या, पेंद्या, अरे ए पेंद्या. अरे आहेस तरी कुठे? अरे असशील तसा इकडे. अरे गुरु सोडले गुरु अरे त्या गुरांना पण घेऊन ये. यायला हवं. अरे हो, यायला पाहिजे. आलो 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 आलो. हे कुठे वनाला किती हो तिथे. हे कुठे वनाला किती हो तिथे. मागे धावून धावून राणी वही कसा मागे उग, राणी वही कसा मागे उग, पायीचा काटा मागे धावू धावू गे. राणी वही कसा मागे उग, पायीचा काटा मागे धावू धावू गे. राणी वली कसं मागे वायूचा काटा मागे धावू धावू राणी वली कसं मागे वायूचा काटा मागे धावू धावू राणी वली कसं मागे वायूचा काटा मागे धावू धावू राणी वली कसं मागे वायूचा काटा मागे धावू धावू. अरे पेंड्या, काय झालं? अरे मारते. धर तिला. ही काय खोपवले काय तर काय. धर तिला. अरे लात मारते. अरे लात मारते. धर तिला. होय. धर तिला ती. काय बाबा, काय नाही तर अवकाळ काय अरे पाठून पण मारते आणि पुढून पण मारते. हाताने काय नाही तर काय. अरे ही काय, तू ठेवू नको. ही काय अरे काय म्हणजे काय अरे दुधाला टाकली आहे होय काय. पण नाताळी आहे नाही तर काय विकून टाकीला. चालेल आपण ठेवायची पण ते काय घ्यायचं परत. अरे पण मला सांग, तुला हात कधी मारली आणि तू आलास कधी? मी अरे उशीर कधी
का केलास? अरे बापरे, सांगतो तुला काय झालं? उशीर का झाला सांगतो. का? कुठे गेले? अरे सुदामा, हा. सकाळी गुरं सोडली. सकाळी गुरं सोडली. गुरं सोडली. हा. गुरं गेली रानामध्ये. हा. रानात गेली गुरं. अरे बाप रे, तिला बघितल्या बरोबर माझ्या टाकी. अरे मग गेलास काय? मग काय करणार, काय केलं? हा. ती माझ्याकडे बघी, हा. मी तिच्याकडे बघी. अरे बापरे. ती माझ्याकडे बघी, मी तिच्याकडे बघी. होय ती काय? माझ्याकडे बघी, मी तिच्याकडे बघी. हा. नुसता बघा बघीचाच कार्यक्रम चालू होता. ए, अरे काय बोलतोस काय? अरे वा, अरे मग? अरे फक्त पुढा द्यायचा बाकी होता. अरे अरे मग पुढे काय झालं? पुढे काय झालं? हा. गेलो पुढे, हा. पुढे गेलो. आता म्हणते हा. तुला आता मी खाणार. अरे तुला खाणार? मला खाणार म्हणते. खाणार बोलल्याबरोबर माझी झाली वली. अरे मग केलास काय? आता काय करणार? हा. ट्रीटमेंट केला, हा. एकदम ट्रीटमेंट केला. हा. गेलो तुझ्याजवळ, गेलो. तुला बोललो तू खा, बिंदास का, बिंदास का. पण हे हा. बघ, एका माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. माझ्या जर प्रश्नाचं उत्तर दिलं तर तुम्हाला बिंदास का. तुझा प्रश्न? होय. असा एवढा कुठला प्रश्न? मला बोल ठीक आहे, सांग तुझा प्रश्न. सांग बघू दे. काय सांगितलं प्रश्न? हा. कुठला माहिती काय? कुठला? हे बघ, वडे बनवायचा झारा आहे. काय? वडे बनवायचा झारा. वडे बनवायचा झारा? या झाल्याच्या नेमकं कुठल्या भोकानं बघतेस तर नेमकं भोक मला सांगायचं. होय काय? अरे प्रश्न आहे तुझा. मग काय बोलली ती? काय दिला दिला झाला, हा. झाला दिला. आणि ती बघते बघते झाल्यात बघते, भोग शोधते. हा. नेमकं कुठल्या भोकातून बघू. तसंच मी मागे 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 सटकलं. हा. सुदामा, गाय घेते तुझ्या इथपर्यंत आलो. बरं झालं इथं आला. हा, मग. मग तेल्या, हा? मला सांग, तू इथं आलास, होय होय. तर ती जकीन काय करते तिकडं? टक्के हा. अरे अजून भोकं शोधते. बरं झालं इथं आलास. आता मी तुला इथं कशासाठी बोलवलं माहिती काय? मला होय, कशासाठी? आपलं एक काम करायचंय. अरे बापरे, कसलं काम करतो सांगितलं काढलंय? आपले ते देव आले होते. होय. अरे बापरे, अरे श्रीकृष्ण भगवान. मोठं श्रीकृष्ण भगवान आलं होतं. अरे कशाला आलं ते, त्यांनी कशाला? आपल्याला एक मोठं काम सांगितलंय. आपल्यावर? होय. मला? होय. अरे कसलं काय त्यांनी? अरे 16 सहस्त्र तोला खतलं? 308 गोपिकांचं मेळा. आतलं? अरे 308 गोपिका. हा, 308. हा, थाट माट करून. एकदम ताटमान करून. अरे अरे ताट मान काय? मग? अरे थाट माट. हा, ताटमान. ह्या दुधाचे मान दुधाची मान. ते घेऊन मथुरेच्या बाजारी चालले. बापरे, त्यांचा रस्ता आपल्याला प्रतिबंध करायचा आहे. बंद करायचा आहे. होय. मग? एकही गावडन पुढे बाजाराला गेली नाही अरे पाहिजे. बापरे, म्हणजे आपल्या राष्ट्रात धरून आपल्या राष्ट्रात ठेवायचं. अगदी बरोबर. त्या पर्यटन घेऊन द्यायचं नाही. अजिबात नाही. बरोबर ना? हा. अरे सुदामा, हा. तू कशाला घाल म्हणतो? अरे केलं काम समज, करशील ना? केलं. बरोबर. पण हे बघ, हा. मला काय काय भेटणार आहे? तुला हा, तू जर काम केलंस तर तुला सगळं मिळेल. काय पण काय काय? दही, दही, दूध, दूध, ताक, ताक आणि लोणी. मज्जाच मज्जा. सगळं मिळेल तुला. एकदम मज्जाच मज्जा. हे सुदामा, हा. हे बघ, त्या मग गवळण धावत धावत गेला असतील. गावड्यानी गेल्या सुद्धा. चल, चल, मग आपण पण धावून चल जाऊया. लवकर. आता करूया. चल लवकर ये. Thank you.
निसर्गात चला निघूया बोले उन्हात निसर्गात चला निघूया बोले उन्हात निसर्गात चला निघूया बोले उन्हात निसर्गात भरवणाच्या पेरात मागे राहू नका कुणी काठात कमी किती रावरी भाषे त्यासाठी एकीने गीतात सवी नक्की सर्गाताप तुम्ही घेऊन चालली सवी नक्की सर्गाताप तुम्ही घेऊन चालली भर जाऊ या गटात भर 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 भर जाऊ या गटात एकदम मस्त एकदम चिकन्या एकदम भारी एकदम देखण्या एकदम टकाटक अबे बे बे केवढ्या मोठ्या गवळणी बघितलंस का? अरे माझ्या पक्षून काय बोलतोस काय? पाहिल्या पाहिलं का? अरे एकदम अरे भारी एकदम चिकन्या एकदम देखण्या अरे, अरे, क्या म्हटलं दूध अरे दूध हा मला दूधच पाहिजे क्या म्हटलं लोणी लोणी पण पाहिजे क्या म्हटलं ताक अय्यो ताक ताक या म्हटलं लोणचं या म्हटलं खालचं काय रे? हा. मी चाललो अरे कुठे चाललास? सुदामा हा. हा नवीन पदार्थ बाजारात अरे, आलाय नवीन आलाय आत्ताच आलाय अरे मला लय आवडतोय आवडतोय ना तुला? मी चाललो पण काम करशील तेव्हाच मिळणार आहे तो अरे बापरे समजलं काय? काम करायला लागणार आहे त्यांना जाऊन अडकवायचं आपल्याला अरे बाबा हा. त्याला अडवायचंय त्यांना जाऊन असं विचार काय विचारू गवळीनो हा तुम्ही आलात कुठून आणि जाणार कुठे? मोठा शाना आहे अरे मोठा टकले आहे काय झालं काय? एवढा मोठा गवळी तंड्र हा. आणि मी एकटा अरे मी आहे तुझ्या मागू अरे वा वा आहेस ना हाय, हाय. हे सुद्धा चाललो मी झालं काय? जातो एकदम कडक मध्ये त्यानं बरोबर आलो तो तुम्ही आलात बरोबर हा बरोबर बरोबर तुम्ही आलात ए, कु, 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 कु. ए, कुतू. अरे कसं सांगितलंय का मी तुला हा? आणि जाणार ए, मु, 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 मु. ए, मुतू. अरे पेजा त्या गवळ्याने किती आहेत बघितलंयस काय? किती आहे? 16 सहस्त्र गवळ्याने आहेत. झाला तर- आणि तू एकटा जातोय नाही. तुलाच मुदवतील
नाही अरे मार खाशील फुकट चाल नाही, चाललो मी चाललो करशील ना कामे मी करणार लवकर चाल चाललो एकदम भारी एकदम टकाटक एकदम व्हॉट आर यू डुईंग व्हॉट आर यू डुईंग व्हॉट आर यू डुईंग अरे व्हॉट आर यू डुईंग बाय माझे What are you doing? Yes, 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 yes. रस्त्याच्या पलीकडे जाईल पाणी नसी दगडान पुसींची ए तू क्या पागल है क्या तू क्या पागल है क्या रे बेट्या अरे काय बोलली तुला मला ऐकलंच आहे नाही अरे पादरा बोलली तुला देवा शपथ मी पात्र नाही देवा शपथ मी पात्र नाही ये पादरा क्या होता है आता हिला सांगा अगं देवाची हवा देवाची हवा देवाची हवा येस येस ईश्वरी हवा ईश्वरी हवा ईश्वरी हवा यस 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 ईश्वरी हवा ईश्वरी हवा वाचेल तेव्हा समजेल अगे पुरीनो काय ग मावशी हे कोणतरी बावळत दिसतायत अगं कोण हा नाहीतर काय अरे समजलं का तुले काजू म्हणतात मले हा काय समजलं का तुले काजू म्हणतात मले तसं काय बोन म्हणतात मले मावशी हा पागल दिसतोय बा नाहीतर काय ए बाबा तू आहेस तरी कोण तू कोण मिस्ता मिस्ता कोणता कालांचा काल किंमत वाढलेली चणा डाळ आंब्याची साल आणि एक नंबरचा माल आईच्या गावात काय झालं चिराची वाटत काय कुणकुणी असं होय बरं मी काय म्हणते ऐका ना मी तुम्हाला एक विचारू मला हो विचार ना आपल्या लहानपणी लहानपणी ऐकून तर का आधी आपल्या लहानपणी पाऊस नुसता बदा पडायचा होय की नाही आता बघा ना पडतच नाही काही ठिकाणी इतका पडतो की गावाच्या गाव वाहून येतो आणि काही ठिकाणी नुसता दुष्काळ माजलाय बघा याचं कारण काय अरे बापरे याचं कारण काय सांगतो इकडे अशी जवळ तू कशी मला मागाशी बोलली असे जवळ अग तुझा तर वय किती आहे माझं वय असेल बाबा 80च्या घरात काय 80च्या घरात 80च्या घरात 80 मग तुला पोराला किती आहे मला होय वाटली होती खंडीभर होतील पण 12 झाली 12 झाली म्हणजे काय कमी झाली काय झालं 12 पोरा अग एवढी 12 पोरा करण्यापेक्षा जर एक झाड लावलं असतस ना तर पाऊस नुसता बदा
नियमित पडला असता. म्हणून सांगतो, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावा, झाडे जगवा, झाडे लावा, झाडे जगवा. हा नाश थांबवा, हा विनाश थांबवा, हा नाश थांबवा, हा विनाश थांबवा. अगे पुरीनो, काय ग मावशी? आपण तर यांना बावळट समजत होतो. अगं हो. पण किती छान संदेश दिलाय बघ. हो मावशी. आपण या लोकांना संदेश देऊया. चल तर. ऐकलं का मंडळी? निसर्गाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावा, झाडे जगवा, हा नाश थांबवा, हा विनाश थांबवा. पटलं काय? पटलं बरोबर आहे? हो बरोबर आहे? तुम्ही फार हुशार दिसताय. हुशार म्हणजे रानटी प्राणी हुशार असतो. आमच्या बरोबर येता का तुम्ही? आम्हालाही सोबत होईल. तुमच्या बरोबर? हो, आपण कोण? आम्ही गवळ्याच्या नादी. अय्यो, गवळीचं नाही. हो. तुम्ही चालत कुठं? चाललो बाजारी. बाजारी? हो. कशासाठी? दाजीच्या विक्रीसाठी. दारिद्र्याच्या उकळीसाठी? हा मी येतो. चला लवकर. आलो हे सुदामा. मी चाललो आता. चाललो. रे बेंद्या, रे बेंद्या, आहेस काय? काय झालं काय तुला? आता उठतोयस काय? खेगरादी सांगतो आहे ऐकून तू घे ग बर. भेगा सुद्धा उभा वाटेवर. अरे तुझ्यासारख्या पापी माणसाच्या हातून मी माझ्या बहिणीच्या अब्रूपेक्षा नाही टांगू देणार. समजतास? अरे तुला जीवन देणार ना. तुला मागलं माझ्या बकरीला मृत्यूला लाग. बोल गुन्हा आहे तुझी लाडकी. बोल गुन्हा आहे तुझी लाडकी. अरे मूर्खा, तुझ्या जर हिंमत असेल तर शोधून काढ तिला. अरे तुम्ही स्वतःला राजे समजताना मग आमच्या गरीबावर अत्याचार करताना लाज नाही वाटत? अरे लाज वाटायला आम्ही ना मरणार. आम्ही मरदा हात मारदा. बोल तुझ्या आहे तुझी लाडकी बाई. बोल तुझ्या आहे तुझी लाडकी बाई. अरे मूर्खा, तुझ्या जर का हिंमत असेल ना तर मला मुक्त कर. नाही तुझ्या नरडीचा खोट घेतला तर कुमार नाव लावणार ना. एवढी माझा आणि माझ्याशी दोन हात घाल. अरे जर का माझी लग्नाची तलवार तुझ्या जीवावर घालवार झाली दिवस तुझा खेळ खेळला सुरक्षे नाही. अरे ते शक्य नाही. तुझ्या जर हिंमत असेल तर चालव संशय. काय झालंय ताई? मूर्ख, तुझ्या लाडक्या बहिणीला तुझ्या मला काय झालंय? सोडून दे तिला. नाही, अरे सोडून दे.
एक पाणी टाळ घालून बस उतार मृत्यूला द्वारका त्याच्या काय छान सुंदर ही संधी मी शोधत होते हे बोले उतार तुझे ते साडी सुरसेन सुरसेन तिच्या अंगाला स्पर्श केलास आणि जर का तिच्या अंगाला स्पर्श केलास तर तिचे तुकडे तुकडे करून रानमाळ कोल्ह्या कुत्र्याला देईन तुला मला ढेर लुटत आहे ना ये 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 कॅन्डल ये आपल्या पुढी ये ये कॅन्डल ये तुझ्यासाठी काही करावं तर मजुरा केली मनुष्यात नाही सुरसेन नाही सोड द्या तिला अरे काय बाजू आहे मी आमच्या कैलास नगरीत एका गरीब बघायचा खून नाही ही तलवार तर काकासाहेबांची आहे म्हणजे काकासाहेबांनी तर केला नसेल ना पण काकासाहेब असं वाईट कृत्य करणार नाही मग काकासाहेब कोठे आहेत काकासाहेब काकासाहेब कोठे आहात तुम्ही काकासाहेब कोण सूरज काकासाहेब आपण असे अस्वस्थ का दिसत आहात सूरज सूरज हा पहा या मुलीचा खून चुकून माझ्या हातून झाला काकासाहेब काय बोलत आहात तुम्ही
सुराज, मी जंगलात शिकार करीत असताना ही मुलगी एका जंगली सिंहाच्या तावडीत सापडली. सिंह तिच्या लचके तोडणार, तीच मी तलवार चालून आणि तिच्या आरपार झाली. सुराज, काय होईल रे माझा? ही घटना दादासाहेबांना समजली तर त्याला सत्य कोण सांगेल? काकासाहेब, तुम्ही काही चिंता करू नका. अहो मी पुरावा देईन. मी तुम्हाला वचन देतो की तुमच्याविषयी कोणालाही शंका येणार नाही. धन्य आहेस सुराज, तू धन्य आहेस. पुत्र असावा तर तुझ्यासारखा. सुराज, पण या मुलीचं काय? काकासाहेब, हिचा देह दरबारात घ्यावा लागेल. घडलेली घटना पिताश्रींना सांगावी लागेल. तुम्ही पुढे वा, मी घेऊन येतो हिचा देह. नाही सुराज, हा मुलगा तुझ्यातून हाती पाहिला तर कुणाला शंका येईल? तू असं कर. आपण दोघं अक्कलबाज तू टक्कलबाज. माझ्या डोक्यावर केस आहे, तू टाकले असतील. मला ठीक आहे. तुला महाराज काय सांगितलंय? महाराज मला एवढं सांगितलेलं आहे, काय? तू या दरबारात नवीन आहेस. हा बरोबर आहे. त्यामुळे तसा गणपट सांगेन बरोबर आहे. तसं तू वाग. मी सांगितलं तुला वागायला पाहिजे. तू काय पण सांगशील, नाही नाही, महाराजा शिंदा असतील सावध. जसं महाराज सांगितलं तसं मी तुला सांगणार आहे. नाही तर काय पण सांगितलं ना पोकल बांबूचं पटकन. बरं मी काय म्हणतो, हा, काय म्हणतोय? आज आपण या गावामध्ये आलोय, हा, बोलवली. गोळवली गावामध्ये हा, आलो. बरं. काय मोठा कलाकारांचा गाव आहे हा. होय 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 बरोबर. आज या ठिकाणी सत्यनारायण महाराजांची महापूजा मांडलेली आहे. बरोबर. आनंदाचा सोहळा आहे. आनंद सोहळा आहे. तरी आनंदाच्या समयी श्री सत्यनारायण महाराजांचं, महाराजांचं, इथल्या ग्रामस्थांचं, ग्रामस्थांचं, ग्रामदेवतेचं ग्रामदेवतेचं थोडंसं गुणगान गाऊया आणि आपल्या पाऱ्याला सुरुवात करूया. चालेल. सुख शांती सदा नांदू दे आजी या गोळवली गावात. सुख शांती सदा नांदू दे आजी या गोळवली गावात. वाहे भक्तीची गंगा राजे माडगिया वाडी. वाहे भक्तीची गंगा राजे माडिकवाडी जनात.
आदिया बोलवली गावात तू कशाची सदा तुझे आदिया बोलवली गावात वाहे भक्तीची गंगा राजे माडिक्या जनात वाहे भक्तीची गंगा राजे माडिक्या जनात सुखासाठी सदाना तुझी आदिया बोलवली गावात सुखासाठी सदाना तुझी आदिया बोलवली गावात वाहे भक्तीची गंगा राजे माडिक्या जनात वाहे भक्तीची गंगा राजे माडिक्या जनात पहिल्याच भेटीत आजा नसनी गेलो आधी पहिल्याच भेटीत राजे माडिक्या जनात वाहे भक्तीची गंगा राजे माडिक्या जनात सुखासाठी सदाना तुझी आदिया बोलवली गावात सुखासाठी सदाना तुझी आदिया बोलवली गावात वाहे भक्तीची गंगा राजे माडिक्या जनात वाहे भक्तीची गंगा शांत व्हा शांत व्हा आम्ही पाहायला करतोय आमच्या अंगणामध्ये शिपाई आम्हाला व्यवस्थित ठेवायचं आहे. शीट हिअर शीट हिअर शिकलं आता काढायचा कोण शिपाई मी नाही काढणार तू रिकामा महाराज तुम्ही बसलो बसलाय काही दिवसात नाही बसले बरं ठीक आहे मी रिकामी नाही महाराज बसलोय आला शांतता भंग करायला काल्या आला काल्या आला काल्या नाही का त्यांचा आला दादासाहेबांच्या चरणी नावाचं आशीर्वाद असू दे. सुरसेन आपली सारी जनता सुखी तर आहे ना? दादासाहेब आपल्या आदेशाखाली आम्ही सारी कामगिरी पार पडत आहोत आणि आपल्या जनतेवर कधीही अन्याय होऊ देणार नाही. सुरसेन सारी जबाबदारी आम्ही तुमच्यावर सोपवणार आहोत. दादासाहेब प्रथमच सुरतचा राज्याभिषेक नंतरच आमच्या पल्लवीचा विवाह. पण सूरज आहे कुठे? दादासाहेब तुलाच परत आला कारण तेव्हा तुमची चिंता वाटू लागली. मग कुठे आहे तो? चल चल हा बरा चल दादासाहेब या मुलीवर 500 बलात्कार झालाय. 500 बलात्कार कोण आहे? महाराज आपल्या सीमेच्या हद्दीवर हा इसम या मुलीचा देह लपवण्याचा प्रयत्न करत होता. याला पकडून मी आपल्या समोर हजर केलाय. महाराज आपण याची चौकशी करावी. दादासाहेब चौकशी करण्याची काही गरज नाही. झालेली शिक्षा द्या नाही तर हत्या बाहेर द्या नाही तर आपल्या नगरीला कलंक लागेल. काय बाबा जा आणि कैलास नगरीच्या सीमेवर याचा शिरछेद करा. मग पाहताय का प्रधानजी? घेऊन जा आपलं त्यात या प्रजेला. कशी आपली आज्ञा? शिवसाहेब बोला दादासाहेब. आपण या मुलीवर अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था करा. कशा आपल्या येतोच आम्ही. अंजली जली संजय सावंत अरे तू तर निशाणा आहेस. कोण मी होय. याच्यापेक्षा तर काही पटील अरे मग उचलो आहे रे. कोण अरे तुम्ही आम्ही होय. हाय! वाताली बहीण काय? महाराज उचलो आहे रे. कोण अरे तुम्ही दोघांनी हे गणपत महाराज तुम्हाला काय सांगितलं आम्ही पाहणा करतो आपण हे काम करत नाही. राज्याचं काम आहे.
झालंय काय हा? काय गरम झालं तरी अरे गरम व्हायची नाही तर काय एवढं ऊन पडतंय तर डोक्यावर काला फरक माझं तापण नाही तर काय शांत व्हा शांत व्हा. मी हवा घालतो शांत व्हा पण तुम्ही कुठून जात आहे कुठून अरे असं टकलाचे. लका 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 लका. ए, लका 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 लका. अरे ओ कटप्पा एक टप्पा असं नाही असं नाही असं नाही. अरे ओ कटप्पा एक टप्पा आमचं भागली मला काम केला गणपत. अरे आगला तुझ्या नोकरीला आगला तुझ्या नोकरीला ह्याला काढायला होता. बरोबर आहे तुझं बरोबर आहे हा? असं मला वाटतं तुझं बरोबर आहे माझंच बरोबर आहे. बरोबर आहे अरे कशाला यांची नोकरी करायची. बरोबर अरे यांचं रोज रोज मार खाऊन बरोबर आहे. पाचच्या भागाचा भाग तुला झाला. अरे तुझ्या पाचचा माझा फुलला झालाय हा? माझा फुलला झालाय अरे तुला काय सांगू माझी कथा. अरे सकाळी घरात जाताना असं चालत जायला लागतं. आई म्हणते बाबा फेंगारतोस का चड्डी लागली काय तिला काय सांगू. मला तो नोकरी सोडून गेलाय नोकरी सोडून गेलाय बोलावून घे त्याला. ओय, मी नोकरी. नोकरीला आग लाव महाराज काय बोला माहिती काय काय म्हणाला नोकरीला आग लाव आणि ह्याला कांडाला बस बोलते मी आपला जातो. बोल बोल बोलावून घे त्याला. अल्ला लय मारी ना लय मारी. अभी मैं आजाद पंचमी अभी मैं कुछ नहीं कर सकता. सत्यनारायण केले या हो देव दर्शनाला. बोल बोल दर्शनाला गेला बोलावून घे त्याला लवकर. अरे काय करतोय तू दर्शनाला जातोस की काय करतोय हा? पण परत घेऊन येतो. हे बघ अरे हा माझी सालं काढतोय तुम्ही साधं काढतो हा. त्याला साधं काढायचा नाही तूच खा. अरे ए बोल बोल अरे बोलावून घे त्याला लवकर. वराटो पंचावन्न अरे तू ये जरा ये बोल. माझ्यासाठी ये अरे अरे माझी सालं करतो इकडे अरे मागची मला फुलली पण तुझी आग लावते का मला आपली माझी मामाची आई भेटली. मामाचं पोरगं इकडे पाठी बसलाय मग. अरे बोलावून घे त्याला लवकर. मामाची आई भेटली मामाची आई भेटली मामाची आई भेटली. मामाची आई म्हणजे बाबा पिठलं बनवलं खायला. अरे फणसाची भाजी पण आहे. फणसाची भाजी आहे अहो तो पिठलं खातोय फणसाची भाजी खातोय मला तुमचं पिठलं खाणार अरे माझा पिठलं खाणार तुझ्यासाठी डांगर बनवला आणि त्याच्यासाठी डांबर ठेवली. बोलावून घे त्याला लवकर. मराठा पंचावर तुम्ही मराठा पंचावर वळू नका वळू नका नाही तर मामाच्या आईला फेकून मारी. मामाचं पोरगं इकडे फेकून तिकडे बोलावून घे त्याला. मी 3 वाजरा कोण उभी बस खाली. तुला काय मी दिसत नाही. अरे अरे हा याला पिठलं पिठलं माझं पिठलं काढतोय येऊ म्हणतोस माझं पिठलं काढतोय तुझं पिठलं काढतोय होय. मग यायला हवं. मामाच्या आईला काय झालं नातं म्हणून सांग आयो अरे बोलावून घे त्याला लवकर. बोलावून घे त्याला लवकर. काय म्हणते सोडी नाही काय पिठलं खायला उद्या आता. अरे काय म्हणतोय अरे पण माझं पिठलं काढ मागं तुझं पिठलं काढला ना. बरं मी काय म्हणतो मला तुझं काय हाल बघू गप बंद कर. मी आहे माझं डोला फुटलंय खाली.
हा मी काय म्हणतो मला तुझा हाल बघ मी काय म्हणतो मी दरबार घेतो पण माझी एक अट आहे तुझ्या हा सांग काय ती मी दरबार झाल्यानंतर माझा येतोची सत्कार झाला पाहिजे महाराज तो गव्हाला येणार नाही पण त्याचा येतोची सत्कार झाला पाहिजे जरूर आपण त्याचा सत्कार करूया ना करणार मी करणार सत्कार सत्कार करणार पण तू ये सत्काराला काय काय लागणार लिहून घे सत्काराला काय काय लागणार लिहून घे हा, बरं, ठीक आहे घेऊन जाऊ. हा, महाराज, ते- घेऊन जाऊ. महाराज, घेऊन जा. पण त्यांच्या प्यालाची शाही संपते तुझाच माझा घे. बरं, सांग बाबा हा पहिली वस्तू पहिली वस्तू दरी काठीची शाल जरी हा दरी काठीची शाल दरी काठीची शाल हा हा दुसरी वस्तू दुसरी वस्तू शिफॉन महाराज तुझी शिफाल अरे श्रीफळ बोलतात त्याला अरे शिफा तिसरी वस्तू तिसरी वस्तू गुच्छ गुच्छ मला म्हणाला ना, तिसरी वस्तू उच्च. हे पण नाव म्हणतात अरे पुष्पगुच्छ तुझ्यापेक्षा तर टाकलेला एक शाल आहे चौथी महत्वाची गोष्ट हा चौथी वस्तू कंदीचे पेढे महाराज कधीचं केलं कधीच नाही कंदीचं कंदीचं हा सगळं देणार असलं तर मी येतो नाही तर आम्हाला जातो देणार ना देणार आहोत ना? हा, बरं मी काय म्हणतो मी दरबार देतो पण ह्या गुलाबाला एवढंच मला सांग काय बोलायला लागशील काय हो पण शेठ यावे यावे महाराज तो यायला तयार झालाय पण एवढं बोलायचं पोपट शेठ यावे यावे आपल्या राज्याचा नोकर आहे लवकर असलं म्हणून काय मला पण मानपण हवाय का नको तेवढं सांगा नाही तर जातो आपला पिठला वाट बघतोय महाराज तुम्ही एक काम करा ऍक्शन टू ऍक्शन ऍक्शन टू ऍक्शन हे बघा कसं करायला माहिती काय सावधान लक्ष द्या सावधान विश्राम आणि पोपट शेठ यावे यावे पुढे या, पुढे या. पोपट शेठ यावे यावे असं नाही अरे कसं अशा दोन नेगा फाकवायच्या आणि बोलायचं पोपट शेठ यावे यावे काय बोला ना ही दोन ढेगा पाठवा ना अशी पाठवा ना अशी पाठवा काय वेल्डिंग मारे का पोपट शेठ यावे यावे काय दोन ढेंगाच्या मध्ये वेल्डिंग मारली बाय तुम्ही मारतच नाही का? त्यांचा टाका सोडवायला झालाय महाराज फाटली तर आपण वेल्डिंग मारून ठेवू पण पोपट शेठ यावे यावे काय तर असलं होतं काय मारायला शी असलं गिटारवाणी असलं पोपट शेठ यावे यावे बाहेर बोलवताय. हो महाराज पुन्हा गणपती तर दंतमध्ये काय नवं तर कोलसर असतात किल्ला किल्ला बघ बरं मी काय म्हणतो एवढं आपलं प्रेमानं मला बोलवता तर मला येणं भाग आहे ये 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 पण मी येतो पण असं येणार नाही मी मग कसा नाही आपल्याला वाजत गाजत यायला लागतं वाजत हा राजा दरबारात येतोय मला पाठवता राजा दरबारात येतोय गाणं वाजलं पाहिजे तर पण एकदम दणक्यात पोपट शेठ वेगळं अक्षर आहे. मुद्रा अक्षय सणस मुद्रा अक्षय सणस हीच करून पोपट शेठसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. नवविकास मनमंडळ त्यांचे आभार आहे. त्याचप्रमाणे प्रणव राजेमाडी राजेमाडी व पुनम राजेमाडी या दोन बंधू भगिनींकडून भरघोस असं 501 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचं असं म्हणणं आहे नंतर जे गौरवगीत झालं ते व्हायला पाहिजे. आम्ही तुमची फरमाईश जरूर पूर्ण करू. ऐ, राजा दरबारात येतोय गाणं वाजलं पाहिजे तर पण एकदम दणक्यात
गाणं चांगलं वाजवलंयस, पण आता कसं आहे माहितीये काय, माझं तर लग्न काय अजून झालं नाही. सत्यनारायण माझा लग्नानंतर घालायला लागेल, तेव्हा तुम्हाला नक्की बोलवणार मी. कोण पण बोलून घे ना बाबा. गणपत त्याला गणपतच मार. दुसरं गाणं वाजव. तुम्हाला गाणं वाजवायला सांगितलं तर नागिन वाजवता. नागिन कुठल्या तरी कुठे घुसत. अरे तो नागोबा त्याला दिवशी नागिन वाजवता. अरे तुमचं तर ठीक आहे, तो बिचारा खाली बसलाय, त्या देखील फुल पॅन्ट घालून बसलाय. जर उभोला येऊन एखादा प्राणी बसला तर उगा सत्यानच नाही व्हायचा. गाणं कसं असलं पाहिजे मी सांगतो तुम्हाला पाहिजे. बोलत शिंदा अरे यानं आधीच नागी टाकला. कोण इथं शाळा नंतर हा एकटाच दिसतोय. गाणं कसं असलं पाहिजे. आया हे राजा हा बारक पोरगले भारी आहे. भारी आहे. काय म्हटलास तू. आया हे राजा, आया हे राजा हवा निघाली का काय. आया हे राजा लोगो रे लोगो. गाणं ऐकलं बरोबर. वाजव. सत्कार करायचा. हो सत्कार सत्काराचा सामान घेऊन ये. हा घेऊन येतो. जा लवकर. तुमचं केला होय तुम्ही. होय सांगताव काय. होय शेवट इकडे लक्ष द्या. मथुरा मंगेश राजे शिर्के. मथुरा मंगेश राजे शिर्के. जाऊन घेतो. किती नंबर काय 10-12 12 त्याने. झाली माझी बावली मोठी किती सावली अशी कशी टकली पडली. मुंबईकर आलं सत्कार करून घे त्याचा. पहचाना मुझे. एक बार धोखा खा चुका हूँ, बार बार नहीं खाऊंगा. पहचाना मुझे.
करतो हे अर्धा तर मला तास सांगा. पकडलायस तुम्ही करणार का मी करू तू कर अर्धा तास झाले म्हणजे काय लंडन जाऊन आला असं आहे बाई फोकस आता बघ कशी लंडन साडी आहे ती अरे तुझा सत्कार करायचा ना आईला. अरे अशी चाल आहे तिचं फुलं टोकून ठेवायची. हो म्हणजे काय मला कोणी म्हणतंय का? काढलं काय उघडू काय अरे उघडू काय उघडू मला कपड्याचं काढू दे लवकर रे अरे काय माहिती आहे की लंडनला जाऊन आलो पटकन माहिती आहे काय विमानात जाऊन लंडनला गेलो होतो शाल बरीच मोठी आहे ना हो? म्हणजे अरे ही लंडनची शाल साडी घेऊन वाटतं इंडियामध्ये आले मंडपाचा पदार्थ ही शाल आणि पद्धत आहे मी आतापर्यंत एवढ्या शाली बघितल्या त्या सगळ्या गळ्यातनं घातल्या ही शाल कुठली खाल्लं घालायची ही लंडनची शाल आहे खाली आलं नाही, याचं बरोबर काय पण टाका. काय त्यांचा भरोसा नाही. बरं असू दे, काहीतरी आणलं अरे बरं. चायनाचा मला तू आज हे करून देतो. मीच घालायची मी घालू सावकाश सावकाश अडकला. आला आला आला. आता इकडे घाल म्हणजे ह्याच्यात पण मीच घालायची म्हणजे काय मी घालू तू नको घालू सत्कार माझा आहे काहीतरी ना समजे ना ही लंडन ही पहिल्यांदा शाल बघतोय मी घाला पाहिजे ना तुला अरे नको तर मुलं काहीतरी वर्षी चुकून अशी अलगच म्हणायची. पाठं खाली आली ना? खाली. येत नाही. आता काय मागं बघतोच हॅलो काय वाई आता वाई कुठं अरे माझ्या वाटलं पाहिजे ना कशी शाल आहे ती आणली ती मग मला खुश झाली पाहिजे तुझी शाल बघून झाली अरे चार घातलेली आहे बरं बघा चला बघा एक दोन. हो का हा समजलं. अरे इकडे, इकडे. हो मागणं काय नको. हा ते त्याचं पाहिजे इकडे, इकडे. हा बरोबर. ते कसं आहे माहिती आहे त्या चित्रामध्ये असं लिहिलं होतं असं लिहिलं होतं माहिती आहे असं लिहिलं होतं. आता कशी दिसते माझी बाय कशी माझी बाय हे ना अरे काय आहे हो काय वेळ कमी टाकीची? अरे एवढी फिलिंग येते म्हणजे काय? आपोआपच असं नको. असं काय म्हणते हो, ह्या शाली आहे काय काय चालेल? अरे, किती शाली? काय बघ ना कशी शाल. ए, ये ना ये नाही दे ना ये दे ना
अशी काय तुच्छ. काय म्हणालास? तुला ऐकायला येत नाही? तुच्छ. अरे पुष्पगुच्छ म्हणतात त्याला. मला काही आणि चौथी गोष्ट काय आहे? कधीच्याकडे ते का? साधी तुपाचं द्या, साधी तुपाचं. म्हणून मी काय म्हणते ते काय द्याल ना ते या छोडीत द्या बरं. इथे मुलगा बसवला मी काय आहे काय काय हो पहिल्यांदा घातलंय तुझं काळ थांबा जरा. हो घातलंय तुझं अशी येणार नाही थांब पॅन्ट काढशील. आणि ही जी काय शाल आणली होय ना ही शाल ती याला घालायचं मी काय म्हणतो अरे हा लई झपाटा कुठेतरी. येण्यावानी करते येणं झालं का? येणं म्हणजे मला कुठेतरी झपटावर झपाटलाय. पुलावर म्हणजे येताना लागतं ना हा. त्या पुलावर झपाटले तर उतार का? उतारा ना थांब जरा मग घालू दे फक्त मग यांना का सगळा उतारा काढता अरे काय? अरे होय एकटी मिळेल आपल्याला. थांबा. तिकडे बघा. मारी वाला म्हणून का तिकडे बघा. मला पण खराब होणार. खरंच आहे खरंच आज ते लक्षावलं रे काय चढवलं बरा गुंताव कसा काय झालं रे उभा? माझं कसं कला म्हणतात सरळ ताट उभं राहणं माणसून कसं ताट उभं राहायला हवं एक साथ सावधान एक साथ विश्राम एक साथ सावधान माझ्यावर कशा देतात? कसं एका नीट उभं राहा मारणारच. एक साथ सावधान एक साथ विश्राम विश्राम म्हटल्यावर तगड्या लांब करायच्या मग विश्राम म्हटला तगड्या लांब करायच्या सावधान म्हटला तगड्या जवळ करायच्या मास्तरा शिकवलं उभा राहा. माझ्यावर काय केलं हा माझा इतर तो काळा चावला नजर काढतोय बरं का लवकर काय? आल्या गेल्याचं आला गेला तर येणाऱ्याचं येणारच. जाणाऱ्याचं जाणारच. गेलं किती रे? मला म्हणू दे. माझ्या भावाची माझ्या भावाची नजर काढू दे नजर काढू दे. ओम नग बुगे बघा बघ. ओम नग बुगे बघा बघे. बघली बाबा घरी बघ बघमासी बघ. येऊन येऊ फट स्वाहा कला 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 एक आदमी था ये उम्मतेला अब क्या गोटियां खेलेंगे अरे उनका लिया क्या से 50-50 कोस दूर जब बच्चा रोता है तो उसकी माँ कहती है बेटा सो जा वरना भूपट आ जाएगा समझा आम्ही दोघं पण खुश अरे उचला हे काय? काय उचला महाराज तुम्ही पगारवाढ आमची पगारवाढ तुला पगारवाढ किती आली आहे? द्या तुम्ही कमीच आहे. तरी पण किती आली आहे? म्हणजे तुम्ही द्या 17-18 हजार 20 हजार. बस झालं. पगार भारी पडतो. आणि तुला नाही किती आहे? मला काय नको देवाच्या पण मला काय नको मग उचला हे काय? पण आम्ही होय. बरं मी काय म्हणतो हिला उचलायला काय नाही पण हिला आधी तपासायला नवी जिवंत असली तर तिची नाडी तपासून बघा. नाडी तपासू होय. खरंच नाडी तपासू अरे नाडी तपासून बघा. जिवंत आहे मग. डोक्या पडलं बाई नाडी तपासायला
लेंगा घातला नाही कुठं. तुझ्या हाताची नाडी तपासून पहा. मग ही नाडी चॉकअप करण्याच्या आधी बोलायचं ना. हा? हाताची नाडी तपासायची. होय नाडी तपास. नाही पण आज काय होते माहितीये काय, बरंच मीच खातोय, त्याला काय सुद्धा भेटत नाही. हा? झोपलास का काय? हा? हॅलो हॅलो, यात्रीगण कृपया ध्यान दे. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येणारी गाडी 2 वर येत आहे. कृपया प्रवाशांनी आपापला हातात धरा. हा? सामान 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 कसं होतं माहितीये काय, गाडी आल्यावर लगेच गडबड होते ना. तर सामान हातात धरलेलं द्यावा. हॅलो गेले महाराज, गेले गेले. नेटवर्क कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर गेले. मागून चाल दिला लवकर. चलतो आली तिच्या आपल्या दाची आवाज का परत टाक कशाला. ये तुमचं आता उचल. उचल. तर एकट्यानं जायचं काम आहे. मी मदत करतो ना. मदत हवी तर करतो मदत. राट्याव. हा इकडे बघ. हे पोपट लोक इकडे आहे. हे झड आहे रे. जड आहे. खाते किती घरात नाही रे. अरे मला ही रोज चायनीज खाते. अरे ही चायनीज आहे का. हे झड आहे रे. कसं होतं तुझा. अरे लय झड आहे रे ती. चल, एक जण. काय पटलं? मला तर पटलं. काय झालं. काय झालं म्हणजे काय मला विचार. हा? अरे काय झालं. मी तिला उचलत होतो, त्या गुलामान मागणं ढकललं. पोपट महाराज पोपट काय बोलत तर आपण मला सांगेल. मी काय पण सांगेन. वा वा वा, म्हणजे माझ्यावर भरोसाच नाही. वा, वा, वा. काय रे ती? हा हे तुझ्यावर भरोसा. मग त्यानं मला ढकललं नाही. पोपट महाराज तो